केंद्र सरकारने गुजरातमधून 2000 टनापर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे। ही निर्यात देशातील 3 बंदरावरून होणार आहे। निर्यात करताना गुजरातच्या फलोत्पादन विभागाची मंजुरीही बंधनकारक असणार आहे। व्यापार महासंचालन यांनी यासंबंधीची अधिसूचना गुरुवारी काढली आहे। विदेश व्यापार महासंचालन यांनी आपल्या अधिसूचनेत म्हटलंय की पांढऱ्या कांद्याची एकत्रित निर्यात 2000 टनापेक्षा जास्त नसावी। तसेच ही निर्यात तात्काळ सुरू होईल आणि ठरवलेल्या बंदरावरूनच होणार आहे। पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी मुद्रा बंदर, पिपावाव बंदर, नावाशेवा, जेएनपीटी बंदरावरून परवानगी देण्यात आली आहे। म्हणजेच ही बंदर वगळता इतर बंदरावरून निर्यात होणार नाही। तसेच पांढऱ्या कांद्याची निर्यात करताना गुजरातच्या फलोत्पादन विभागाची मंजुरी घ्यावी लागणार आहे। म्हणजेच गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तालयाचे पत्र निर्यातीसाठी बंधनकारक असेल। सरकारने अधिसूचनेत पांढऱ्या कांद्याचा स्पष्ट उल्लेख केलाय, यात लाल कांदा नाही। सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदी केली होती। तेव्हापासून कांद्याला खूपच कमी भाव मिळतोय। शेतकरी आणि व्यापारी तसेच निर्यातदार कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करतात, पण सरकारने केवळ मर्यादित स्वरूपात निर्यातीला परवानगी दिली आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।